हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे जेंडर बघणार आहोत. मराठी व्याकरणमधील पुढचा जो आपला टॉपिक आहे जेंडर म्हणजे लिंग विचार. ठीक आहे, लिंग म्हणजे काय तर बघा, व्यक्ती, वस्तू आणि प्राणी यांना दिलेल्या नावांना आपण नाम असे म्हणतो. हे आपल्यास माहीत आहे. ठीक आहे, बघा, वस्तूला, व्यक्तीला, प्राण्यांना दिलेल्या आपण नावाला काय म्हणतो? नाम म्हणतो. नामाच्या रूपावरूनच आपल्याला वस्तू, व्यक्ती आणि प्राणी हे पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे आपल्याला समजते, किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीचं नाही हे देखील आपल्याला यावरूनच कळते. त्यालाच आपण लिंग असे म्हणतो. बघा, नामाच्या रूपावरूनच वस्तू आहे, व्यक्ती आहे, प्राणी आहे हे पुरुष आहे का स्त्री आहे, किंवा दोन्हीपैकी एकही नाही, कोणत्याच जातीचं नाही हे आपल्याला ज्यावरून कळते त्याला आपण लिंग असे म्हणतो. मराठीमध्ये नामाची 3 लिंगे आहेत. बघा, इथे काही चित्र दिलेलं आहे त्यावरून बघूया. आता बैल, गाय आणि वासरू. ज्यावेळेस आपण बैल म्हणतो त्यावेळेस आपण काय वापरतो? तो. काय वापरतो? तो हे सर्वनाम वापरतो. बघा, तो. ज्यावेळेस आपण गाय म्हणतो त्यावेळेस आपण ती हे सर्वनाम वापरतो. आणि ज्यावेळेस आपण वासरू म्हणतो त्यावेळेस ते हे सर्वनाम वापरतो. बघा, तो बैल, ती गाय आणि ते वासरू. अशा पद्धतीने आपण तो, ती, ते हे सर्वनाम वापरतो. आता तो असेल तर आपण काय म्हणणार? कोणतं लिंग येईल? पुल्लिंग. ती असेल, ती हे सर्वनाम वापरलं तर आपण कोणतं लिंग येईल? स्त्रीलिंग. आणि ते हे सर्वनाम वापरलं तर कोणतं लिंग येतं? नपुंसकलिंग. ठीक आहे, बघा, पुल्लिंग ज्या नामावरून आपणास पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो त्यास आपण पुल्लिंग असे म्हणतो. ठीक आहे, उदाहरणार्थ दिवा म्हणजे तो दिवा, तो मित्र, तो बैल, तो शिक्षक, तो मोर, तो ग्रंथ, तो समुद्र इत्यादी. त्यानंतर दुसरं लिंग आहे स्त्रीलिंग. ज्या नामावरून आपणास स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो त्यास आपण स्त्रीलिंग असे म्हणतो. उदाहरणार्थ समयी, ती समयी, ती रात्र, ती नदी, ती शाळा, ती आई, ती मांजर, ती गाय, ती लांडोर इत्यादी. आणि तिसरं जे आहे नपुंसकलिंग. ज्या नामावरून आपणास पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्यास आपण नपुंसकलिंग असे म्हणतो. बघा, शरीर. शरीर कसं येईल? तो शरीर, ते शरीर असं काही येईल का? नाही. शरीर, मडके, फूल, पुस्तक, पेन, वासरू, बोट, घर. आता शरीर काय म्हणतो आपण? ते शरीर. मडके, ते मडके. फूल, ते फील, तो, ते फूल. तो आणि ती इथे येतं का? नाही. पुस्तक, ते पुस्तक. पेन, ते पेन. वासरू, ते वासरू. बोट, ते बोट. घर, ते घर. या पद्धतीने ज्या नामावरून आपल्याला पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही आणि सर्वनामाचं जे ते हे सर्वनाम जिथे लागतं त्याला आपण नपुंसकलिंग असे म्हणतो. ठीक आहे, आता हा चार्ट इथे बघूया. यामध्ये व्यक्तींची नावे दिलेली आहेत. पुल्लिंग नामे, स्त्रीलिंग नामे, पुल्लिंग नामे, स्त्रीलिंग नामे. आता या पद्धतीने आपल्याला इथे व्यक्तींची पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशा जोड्या इथे दिलेल्या आहेत. मामा, त्याचं स्त्रीलिंग येईल मामी. काका, काकी किंवा काकू. मुलगा, मुलगी. सासरे, सासू. लेखक, लेखिका. वर, वधू. गुरुजी, बाई. चुलता, चुलती. पती, पत्नी. नवरा, बायको. शिक्षक, शिक्षिका. हे काय झाले? व्यक्तिविषयक पुल्लिंग आणि स्त्रीलिंगाची नावे झाले. याच पद्धतीने इथे पुढे देखील असेच आहे. वडील, आई, दादा, वहिनी, मित्र, मैत्रीण, सेवक, सेविका. त्यानंतर नेक्स्ट बघा, इथे खाली प्राणी. प्राण्यांची इथे पुल्लिंग नामे आणि स्त्रीलिंग नामे ह्याचं देखील चार्ट इथे आहे. प्राण्यांमध्ये बोका, स्त्रीलिंग काय येतं? भाटी किंवा मांजर. घोडा, घोडी. कोंबडा, कोंबडी. कावळा, कावळी. रेडा, म्हैस. कुत्रा, कुत्री. बकरा किंवा बोकड. शेळी, बकरी. एडका, मेंढी. बैल, गाय. मगर, मगरी. ठीक आहे, याच पद्धतीने इथे देखील काही पुल्लिंग नामे आहे प्राण्यांची. उंट आहे, सांडणी, काळवीट, हरणी, चिमणा, चिमणी. राघू, मेना. गाढव, गाढवीन. वाघ, वाघीण. सिंह, सिंहीण. पोपट, पोपटीन. खोंड, वासरी. ठीक आहे,
आता इथे जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये बघा पुल्लिंग नामे, स्त्रीलिंग नामे आणि नपुसकलिंग नामे हा चार्ट इथे दिलेला आहे. आता इथे तो, ती आणि ते हे सर्वनाम वापरून इथे हा चार्ट दिलेला आहे. बघा, तो बैल, ती गाय आणि ते वासरू. म्हणजे बैलचं स्त्रीलिंग नाव काय येतं? गाय. आणि नपुसकलिंग काय येतं? वासरू. तो वृक्ष, ती वेल, ते झाड. तो रेडा, ती म्हैस, ते रेडकू. तो भात, ती डाळ, ते वरण. ठीक आहे. या पद्धतीने इथे चार्ट आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण चार्ट इथे वाचून त्याचा अभ्यास इथे करू शकता. इथे बघा, तो शब्द, ती ओळ, ते अक्षर म्हणजे याचं पुल्लिंग नाम, स्त्रीलिंग नाम, नपुसकलिंग नाम अतिशय व्यवस्थितरित्या इथे दिलेलं आहे. फेटा बघा, तो फेटा, ती टोपी, ते पागोटे. पुढे तो अंधार, ती रात्र, ते चांदणे. तो दरवाजा, ती खिडकी, ते दार. तो दोर, ती दोरी, ते चराट. ठीक आहे. या पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये लिंग विचार हा टॉपिक इथे बघितलेला आहे. लिंग म्हणजे काय आणि लिंगाचे जे तीनही प्रकार आहेत ते आपण उदाहरणासहित इथे बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील. हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.